महिला आरक्षण विधेयक पर संसद में चर्चा के बीच सियासत तेज हो गई है। कांग्रेस नेता डॉक्टर नितिन राउत ने केंद्र सरकार पर सवाल उठाते हुए आरक्षण और ओबीसी महिलाओं के हिस्से को लेकर स्पष्टता की मांग की। संसदेत आज महिला आरक्षणाच्या बिलावर चर्चा सुरू आहे। एकूण लोकसभेची सदस्य संख्या आपण जर लक्षात घेतली तर 543 असून त्यामध्ये एससी एसटीचं आरक्षण हे 131 आहे। जेव्हा आरक्षण बिल महिलांसाठी या देशात येत आहे अशा वेळेला या आरक्षणात आरक्षण राहणार काय हा एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी निर्माण होतो। आणि खऱ्या अर्थाने जर आपण आज बघितलं की आजच विशेष अधिवेशन बोलवण्याची पाळी का आली आहे या सरकारवर, मोदीच्या सरकारवर, तर कुठेतरी आमच्या ममता दीदींनी वेस्ट बेंगॉलमध्ये त्यांचा खेला केलेला आहे। त्यामुळे तर हे संसदेचं विशेष सत्र बोलवण्यात आलं नाही, महिला आरक्षणाचं बिल आणण्यात आलं नाही। मला आठवतं की देशाचे संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील महिलांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार जगामध्ये मिळवून देण्याचं काम या ठिकाणी केलं। संविधानाच्या माध्यमातून जेंडर इक्वॅलिटी म्हणजे पुरुष आणि स्त्री यांना समान अधिकार देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे। आणि जेव्हा महिला आरक्षणाची चर्चा मागच्या काँग्रेसच्या काळातील संसदेत जेव्हा झाली मागणी, त्या संसदेमध्ये अनेक लोकांची भाषणं झालेली आहेत आणि आमच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांनी महिला आरक्षण बिल आणू असं आश्वासित केलेलं होतं, परंतु 14 पासून आमची सरकार नसल्यानं ते आणण्यात आलं नाही। मध्यंतरीच्या काळामध्ये मोदींना श्रीमती सोनिया गांधी यांनी विनंती केली आणि महिला आरक्षणाचं बिल आणावं हे सुद्धा सुचवात या ठिकाणी केलाय। तर कुठेतरी राजनीतिक खेळा या निमित्तानं होत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसते आहे की महिलांना कसं आपल्या फेवरनी त्यांचं मतदान मिळावं आणि त्या मतदानातून आपण ममता दीदी आणि इतर सरकारांना त्या ठिकाणी उद्ध्वस्त करायचं, हा डाव तर नाही या मोदी सरकारचा। आणि त्यामुळं हे बिल या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न झालेला आहे। आता बिल येत आहे या ठिकाणी, परंतु या बिलामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यांवर म्हणजे महिला आरक्षण तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये देणार, मग रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये देणार आहात की नाही, एससी एसटी मध्ये देणार आहात की नाही, आणि ते देत असताना ओबीसी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणाची मागणी लावून धरतो आहे। अशा वेळेला ओबीसीतील महिलांना त्यांचं आरक्षण या ठिकाणी मिळणार आहे का? आणि ते सुद्धा देशामध्ये जेव्हा सेन्सस सुरू आहे, जनगणना सुरू आहे, तर त्या जनगणनेच्या काळामध्ये ते आरक्षण त्या ठिकाणी लागू होईल का या विषयावरती स्पष्टता अजिबात नाही। त्यामुळे कुठेतरी हा राजनीतिक खेळा मोदी सरकारने या ठिकाणी केला आहे।